बातमी सांगलीतून. सांगलीत आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील उपस्थित आहेत. सांगलीतील आमराई ऑफिसर क्लबमध्ये मुलाखतींना सुरुवात करण्यात आलेली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकींच्या हालचालींना आता गती आलेली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून आपापल्या इच्छुकांच्या उमेदवार फायनल करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झालेले आहेत. आज सांगलीमध्ये काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी यांच्या संयुक्त मुलाखतींना सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पहिल्याच वर्षी असं झालेलं आहे की दोन्ही महाविकास आघाडीकडून एकत्रितपणे या ठिकाणी मुलाखती घेण्याचं काम सुरू झालेलं आहे. खुद्द महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील हे सुद्धा या बैठकीला आणि या मुलाखतींना उपस्थित आहेत. आणि महापालिका क्षेत्रातील प्रभागनिहाय या ठिकाणी मुलाखतींना सुरुवात झालेली आहे. ऑफिसर क्लब सांगलीमध्ये त्या ठिकाणी या मुलाखती होत आहेत. आणि कार्यकर्ते न आणता फक्त उमेदवार यांना एकट्यालाच या ठिकाणी मुलाखतीला बोलवलं जात आहे. त्यामुळे आता शक्ती प्रदर्शनाचा जो काय पायंडा होता तो काँग्रेसनं सुद्धा आता खोडून काढलेला आहे. शक्ती प्रदर्शन न करता फक्त कार्यकर्ते सोडून फक्त उमेदवारांनी या ठिकाणी मुलाखतीला यावं असा फरमान काढल्यामुळे आता या ठिकाणी शक्ती प्रदर्शन कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र आज दिवसभर या नेत्यांच्या समोर आपापल्या पद्धतीनं उमेदवारी कशी मिळेल यासाठी उमेदवार मात्र धडपडताना दिसणार आहेत. दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.